समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली यांनी कर्मचारी ऋषिकेश राजू कांबळे यांना अन्यायकारकपणे सेवेतून कमी केल्याचा आरोप करत सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा 13व्या दिवशी हलगी नाद आंदोलनाने जोर धरला. शाखाधिकारी हेमंत कुमार शिंदे यांची अनुपस्थिती आणि बँक प्रशासनाची उदासीन भूमिका यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त झाली आहे. या आंदोलनात नितीन सोनवणे, प्रशांत वाघमारे, संजय भूपाल कांबळे, संजय संपत कांबळे, अनिल मोरे, अनिल सावंत, मोहन साबळे, रुपेश तामगावकर, प्रदीप कांबळे, गौतम भगत, जगदीश कांबळे, किशोर आढाव, किरण कांबळे, मोहन गवळी, दशरथ गायकवाड, वैभव कांबळे, प्रतीक सदामते, प्रल्हाद कांबळे, दीपक कुरणे, बाळासाहेब कांबळे, देवयानी कांबळे, सतीश कांबळे, लक्ष्मी ठोकळे यांसह वंचित बहुजन आघाडी व वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी गुरप्रीत सिंग, डेप्युटी रिजनल हेड तसेच सिव्हिल प्रधान, असिस्टंट जनरल मॅनेजर, रिजनल ऑफिस कोल्हापूर हे उपस्थित होते. त्यांनी व युनियन बँक ऑफ इंडिया शाखा अंकली शाखाधिकारी हेमंत कुमार शिंदे यांनी आंदोलकांशी कोणतीही सकारात्मक चर्चा न करता केवळ दिशाभुलीची, उडवाउडवीची उत्तरे दिली. कोणतीही कायदेशीर ठोस पावले उचलली नाहीत. सेंट्रल ऑफिसचे कोणतीच कागदपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे आंदोलकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी बँकेस 2 दिवसात सेवा संबंधित सर्व दस्तऐवज देण्याचा अल्टिमेट दिला असून दस्तऐवज न दिल्यास 10 डिसेंबर मानवाधिकार दिनापासून ऋषिकेश कांबळे आमरण उपोषणास बसतील असा इशारा देत त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास बँक प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. त्याच्या विरोधात आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहोत. आजचा 13वा दिवस असून आजपर्यंत योग्य पद्धतीचा कागद किंवा कारण आतापर्यंत बँकेने दिलेलं नाही. आज बँकेचे वरिष्ठ अधिकारी इथं आले होते. कोल्हापूरचे रिजनल ऑफिसर आणि त्यांचे काही वरिष्ठ अधिकारी इथे आले होते. त्यांच्याशी आम्ही बोलत असताना त्यांना फक्त एवढेच आम्ही मागणी केलेली आहे की सदर व्यक्तीस तुम्ही कोणत्या कायद्याअंतर्गत कमी केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना कमी करत असताना तुम्हाला कोणत्या अथॉरिटीकडं हा अधिकार आहे की त्या एखाद्या कर्मचाऱ्याला कमी करायचा, तर त्या अधिकाराच्या आणि कुठल्या पद्धतीने किंवा कुठल्या कायद्याअंतर्गत त्यांना तुम्ही रिलीज केलेला आहे या संदर्भातला खुलासा मागितला असता त्यांनी अजून तरी आम्हाला तो खुलासा दिलेला नाही आहे. आणि आत्ता एवढंच सांगितलेलं आहे की येत्या 2 दिवसामध्ये आम्ही हा खुलासा देतो. तर या ठिकाणी माझा प्रश्न एवढाच आहे की मग हे 13 दिवस हे प्रशासन किंवा युनियन बँकेचे लोक काय करत आहे? तर 13 दिवस यांना का देता आला नाही? तर यामध्ये एकंदरीत एक संपूर्ण आपण जर प्रकरण बघितलं तर कुठं ना कुठं बँकेच्या कार्यवाहीमध्ये हलगर्जीपणा झालेला आहे आणि ते लपवण्याचं काम चालू आहे. एवढंच आमच्या निदर्शनास येतं आहे. तर त्यांनी मागितलेल्याप्रमाणे येत्या 2 दिवसाची मुदत आम्ही त्यांना देत आहोत. जर 2 दिवसामध्ये त्यांनी योग्य कागद आणि योग्य पद्धतीने आम्हाला जर या संदर्भात कारण दिलं नाही तर हे आंदोलन अजून तीव्र करून बँकेच्या विरोधात, युनियन बँकेच्या विरोधात वेगवेगळ्या पद्धतीने आपण आंदोलन पुढं चालू ठेवणार आहोत आणि या आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत. आणि मग पुढचं आंदोलन कसं असेल त्याची पूर्ण दिशा ठरवायचं अधिकार आणि हे आपले संजय कांबळे साहेब, प्रशांत वाघमारे साहेब हे ठरवतील. त्या पद्धतीने आम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार आहोत. म्हणून मी या ठिकाणी निवेदन करतो. जय भीम, जय संविधान, जय हिंद. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.